इंद्रियाची लांबी पण असं एक सायंटिफिक स्टडीद्वारा असं आढळून आलेलं आहे की ज्या पुरुषांचं इंद्रिय मोठं आहे तर सगळ्यात कॉमन प्रश्न विचारतात की डज साईज मॅटर्स बद्दल विचार करून त्यांना कसं रिझल्ट बेनिफिट आपण देता येईल त्याच्याबद्दल मी रात्रंरात्र विचार करून, कारण की जितकी म्हणजे चांगली म्हणजे विड्थ असेल तितकं त्यांना चांगलं घर्षण होणार. तुम्हाला कोणत्याही साईजबद्दल किंवा याच्याबद्दल तुम्हाला काही इश्यू येणार नाहीत. पण जर तुमची दोघांची शरीर व्यवस्था कशी आहे हे पण बघणं अत्यंत गरजेचं असतं की तिथलं ब्लड सर्क्युलेशन वाढण्यासाठी, स्पॉन्जी टिश्यूची ग्रोथ होण्यासाठी आणि तिथलं म्हणजे मसल टिश्यूला व्यायाम देऊन. आमच्या क्षेत्रामध्ये सगळ्यात कॉमन जर आम्ही कुठे पॉडकास्टला गेलो किंवा काही म्हणजे एखाद्या रीलमध्ये कोणी आम्हाला काही विचारलं तर सगळ्यात कॉमन प्रश्न विचारतात की डज साईज मॅटर्स. आता त्याच्यामध्ये दोन विभिन्न उत्तर पण भेटतात, तर तेव्हा तुम्ही मतलब वेगळे उत्तर भेटल्यानंतर केव्हा केव्हा तुम्ही कन्फ्यूज पण होता. पण आज मी तुम्हाला या व्हिडिओद्वारा डज साईज मॅटर्स या विषयावर सायंटिफिक क्लिनिकल रिसर्च बेस्ड इन्फॉर्मेशन द्यायचा नक्कीच प्रयत्न करेन. तर मित्रांनो, मी आहे डॉक्टर उमेश. ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या 40 वर्षापासून सातत्याने मी तुम्हाला मार्गदर्शन करत आहे, काउन्सिलिंग करत आहे, सेक्स एज्युकेशन द्यायचा प्रयत्न करत आहे आणि तुमच्याशी खुली चर्चा करण्याचा पण एक प्रयत्न करत आहे. खरोखर मित्रांनो, मी तुम्हाला सांगतो, दिवस रात्र तुमच्याबद्दल, तुमच्या आजाराबद्दल विचार करून किंवा माझ्या क्लिनिकला आलेल्या पेशंटच्या बद्दल विचार करून त्यांना कसं रिझल्ट बेनिफिट आपण देता येईल त्याच्याबद्दल मी रात्रंरात्र विचार करून नक्कीच काही ना काही तुमच्यासाठी सायंटिफिक इन्फॉर्मेशन कलेक्ट करून तशी तुमच्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न करीत असतो. आणि खरोखर तुम्हाला सायंटिफिक जर व्हिडिओ पाहिजे असेल किंवा सायंटिफिक माहिती पाहिजे असेल तर माझ्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून रोजचे 2 व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. आणि नक्कीच व्हिडिओ आवडले तर नक्कीच आपल्या मराठी बांधवांना शेअर करून त्यांना पण मदत करा. तर मित्रांनो, आजचा आपला काय विषय होता की डज साईज मॅटर. यस, आता माझ्या जर क्लिनिकल स्टडीच्या हिशोबाने जर बघितलं किंवा माझ्या नॉलेजच्या हिशोबाने जर बघितलं तर मी तुम्हाला सांगेल नक्कीच डिपेंड आहे, कारण की साईजवर आपल्या पार्टनरचं सॅटिस्फॅक्शन हे नक्कीच अवलंबून असतं. कारण की जितकी म्हणजे चांगली म्हणजे विड्थ असेल तितकं त्यांना चांगलं घर्षण होणार. आणि ह्या ज्या 1/3 आउटर 1/3 ऑफ वजानल वॉलला जे काही न्यूरोलॉजिकल एंडिंग्स असतात त्यांना चांगलं घर्षण मिळालं पाहिजे, त्यांना फील वाटलं पाहिजे, त्यांना स्टिम्युलेशन वाटलं पाहिजे, स्टिम्युलेशन दिलं पाहिजे. आणि त्यासाठी नक्कीच विड्थ इज व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे इंद्रियाची जाडी ही पण खूप महत्त्वाची आहे. आणि आता राहिली इंद्रियाची लांबी. इंद्रियाची लांबी पण असं एक सायंटिफिक स्टडीद्वारा असं आढळून आलेलं आहे की ज्या पुरुषांचं इंद्रिय मोठं आहे त्या स्त्रिया, त्यांचे जे पार्टनर असतात ते जास्त सॅटिस्फाईड असतात, कारण की त्यांना डीप पेनिट्रेट झालेलं आणि डीप फिलिंग होतं आणि त्याच्यामुळं त्यांना ऑर्गॅझम लवकर येतं. आणि ज्या लोकांचे इंद्रिय छोटे आहेत त्यांच्या पार्टनरला प्रॉपर ते ऑर्गॅझम देऊ शकत नाहीत आणि प्रॉपर सॅटिस्फॅक्शन त्यांना मिळू शकत नाही. तर मित्रांनो, साईजला खूप महत्त्व आहे प्रत्येक बाबतीत. पण तुम्हाला सांगतो, नट बोल्ट प्रमाणे पण एक आपण असू शकतो की जसं प्रत्येक नटाला म्हणजे एक साईज असतं, त्याच साईजचं बोल्ट लागतं. त्याचप्रमाणे नवरा बायकोमध्ये जर तुमच्या दोघांचा बॉडी शेप पण खूप महत्त्वाचा असतो. हा जर प्रॉपर असेल तर नक्कीच तुम्हाला कोणत्याही साईजबद्दल किंवा याच्याबद्दल तुम्हाला काही इश्यू येणार नाहीत. पण जर तुमची पार्टनर खूप फॅटी असेल तर नक्की तुम्ही जर खूप रोड असाल तर नक्कीच तिथं तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतात. किंवा तुम्ही खूप फॅटी आहात आणि तुमची पार्टनर खूप कमजोर आहे तर नक्कीच त्याच्यामध्ये पण तुम्हाला फरक जाणून येऊ शकतो. तर डिपेंड्स ऑन की ॲज अ कपल तुमचं म्हणजे दोघांचं कपलेशन करण्यासाठी तुमची दोघांची शरीर व्यवस्था कशी आहे हे पण बघणं अत्यंत गरजेचं असतं. आणि तेच माझ्या क्लिनिकमधून मी ऑब्झर्व करत असतो. तर मित्रांनो, काही काळजी करू नका. जर तुम्हाला वाटत असेल की आपल्या ही थोडी कमी वाटते तर आमच्या क्लिनिकला नक्कीच आम्ही हे मेन्स पंप त्यांना ॲडवाईज करतो. याच्यामुळं काय होतं की तिथलं ब्लड सर्क्युलेशन वाढण्यासाठी, स्पॉन्जी टिश्यूची ग्रोथ होण्यासाठी आणि तिथलं म्हणजे मसल टिश्यूला व्यायाम देऊन काही ना काही जाडी आणि लांबी वाढण्यासाठी या पंपाची जर पेनाईल एक्झरसाईज म्हणून तुम्ही जर मदत घेतली तर नक्कीच तुमची साईज वाढण्यासाठी हे नक्की मदत करतं. पण हे लग्नाच्या अगोदर केलेलं अतिउत्तम. दुसरी गोष्ट, याच्याचबरोबर जर आमच्या क्लिनिकमध्ये येऊन जर तुम्ही पिशॉर्ट थेरपी जर करून घेतलं तर तुम्हाला डबल बेनिफिट तुम्हाला मिळू शकतात. आणि त्याचे बेनिफिट तुम्हाला सांगतो, आज माझ्या क्लिनिकला
मी कमीत कमी 50च्या वर लोकांना पी शॉट आणि व्हॅक्यूम पंप, ज्याला आम्ही पी लॉंग थेरपी म्हणतो, ही पी लॉंग थेरपी देऊन चांगलं त्यांना सॅटिस्फाईड रिझल्ट दिलेले आहे. तिसरी गोष्ट, वयामानानं 40च्या नंतर जसं जसं हार्मोन्स आपल्या बॉडीमध्ये टेस्टोस्टेरॉन हार्मोनचं पर्सेंटेज कमी कमी होत राहतं, तसं तसं आपल्या इंडियामध्ये आपला म्हणजे श्रिंकेजपणा म्हणा किंवा थोडा लवचिकपणा किंवा नरमपणा येऊन जातो. आणि त्यासाठी पण तुम्हाला हे व्हॅक्यूम थेरपी डिव्हाइस विथ पी शॉट थेरपी हे करणं अत्यंत गरजेचं असतं. काही आम्ही ऑइल पण देतो. या ऑइलची सिम्पली डेली बेसिसवर 10 मिनटं सकाळी 10 मिनटं संध्याकाळी अल्फाजेन ऑइलसारखी ऑइलनी मसाज पण केली तर कमीत कमी तिथली जे पेनाईल हेल्थ आहे ती मेंटेन ठेवण्यासाठी नक्कीच या अल्फाजेन ऑइलची तुम्ही मदत घेऊ शकता. तर मित्रांनो, हे तर तुम्हाला नक्की सांगतो मी की साईज मॅटर करतंच, कारण की सायंटिफिक स्टडीजद्वारा सिद्ध झालेलं आहे की ज्या लोकांची साईज चांगली आहे त्यांच्या पार्टनर जे आहेत हे जास्त सॅटिस्फाईड असतात आणि ज्या लोकांची साईज कमी आहे त्यांचे पार्टनर सॅटिस्फॅक्शन नसतात. हे माझ्या क्लिनिकला मी ऑब्झर्व केलेलं आहे. बऱ्याच लोकांची हिस्ट्री घेतलेली आहेत. बरेच माझ्याकडे कपल येतात, त्यांना तर मला असं आढळून आलेलं आहे की नक्कीच आपण साईजसाठी महत्त्व द्यायला पाहिजे. आणि साईजसाठी जर छोटी असेल तर नक्कीच आमच्या क्लिनिकला येऊन भरपूर थेरपी उपलब्ध आहेत, त्या करून घ्यायला पाहिजेत. धन्यवाद मित्रांनो.